मित्रांनो, अशा काही जन्मतारखा आहेत ज्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा ना थोडी जास्तच असते असं म्हणायला हरकत नाही. असं का म्हणता हो? माता लक्ष्मीची कृपा तर सगळ्यांवर सारखी असते, मान्य आहे, सारखी असते सगळ्यांवर. पण काही जणांना खूप मेहनत करावी लागते, तर काही जणांना अगदी थोड्या मेहनतीत सुद्धा यश मिळतं. मग नक्की यामागे काय रहस्य असतं बरं? चला जाणून घेऊया. आपण बोलणार आहोत लकी जन्मतारखांबद्दल. म्हणजे अशा काही खास तारखा ज्या तारखांना जन्मणाऱ्या लोकांनी थोडी जरी मेहनत घेतली, थोडे जरी प्रयत्न केले तरी त्यांना त्यात भरपूर यश मिळतं. आता अर्थात पैसे सगळेच कमवतात, श्रीमंतही सगळ्याच जन्मतारखेचे लोक होतात. जे मेहनत घेतात ते श्रीमंत होतात, जे कष्ट करतात त्यांना यश मिळतं. पण भाग्याची साथ, नशिबाची साथ हा जो प्रकार आहे ना, त्याच्याबद्दल आपण इथे बोलणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो मूलांक 3चा. आता मूलांक 3 म्हणजे कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मूलांक असतो 3. मूलांक 3 वर गुरुग्रहाची कृपा असते आणि गुरुग्रह हा ज्ञानाचा ग्रह आहे. म्हणूनच मूलांक 3 असणाऱ्या व्यक्ती उत्तम सल्लागार होतात, अतिशय बुद्धिमान, अभ्यासू आणि विचारशील असतात. जन्मजात आत्मविश्वास यांच्याकडे असतो. कधी कधी हा आत्मविश्वास किंवा ज्ञानाचा थोडासा अहंकार यांच्यामध्ये जाणवू शकतो. तेवढी एक गोष्ट सोडली तर यांचं बोलणं सुद्धा प्रभावी असतं. शिक्षक, प्राध्यापक, मार्गदर्शक किंवा ज्योतिष क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, प्रशासन, सरकारी नोकरी, कायदा, सल्लागार, लेखक अशा क्षेत्रांमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला भरपूर यश मिळतं. पैसा मेहनतीने आणि ज्ञानाच्या जोरावर मिळतो. उशिरा पण स्थिर आणि आर्थिक प्रगती होते. सन्मान, प्रतिष्ठा भरपूर मिळते. नातेसंबंधांमध्ये सुद्धा तुम्ही प्रचंड प्रामाणिक असतात. जोडीदाराकडनं तुम्हाला आदराची अपेक्षा असते. भावना व्यक्त करताना तुम्ही थोडेसे कमी पडता कधी कधी असं तुम्हाला वाटू शकतं. पण तुमच्यामध्ये असणारा नेहमी स्वतःला बरोबर समजणं हा जो भाग आहे ना, हा भाग सोडला तर तुमच्यामध्ये असे भरपूर गुण असतात जे तुमच्याकडे चांगल्या संधी खेचून आणतात. त्यानंतरचा दुसरा मूलांक म्हणजे मूलांक 5. मूलांक 5 म्हणजेच काय, तर ज्यांचा जन्म 5, 14 आणि 23 या तारखांना झाला आहे त्यांचा मूलांक असतो 5. आणि मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तींवर असतो बुधाचा प्रभाव, म्हणजे उत्तम संवाद कौशल्य. एका वेळी अनेक कामं करणारी लोक असतात ही, म्हणजेच एका ठिकाणाहून पैसा येतो यांना, पण शांत बसवणार नाही. एका वेळी अनेक उद्योग करतील. नोकरी करतायत, घरी छोटासा व्यवसाय पण चालू करतील. एक व्यवसाय करतायत, जोडीला अजून काय काय करता येईल आणखी ते सुद्धा बघतील. थोडक्यात काय, तर यांची बुद्धी यांना स्वस्थ बसू देत नाही आणि हे एका वेळी अनेक गोष्टी करत असतात. आणि हेच यांच्या यशाचं सुद्धा रहस्य म्हटलं पाहिजे, कारण की भरपूर सगळ्या गोष्टींमध्ये यांचं लक्ष असतं आणि